सगळ्या माझ्या मैत्रिणींना नमस्कार. तर आज मी आपल्यासाठी घेऊन आले, जर आपण फरशी पुसण्यासाठी कुठलं तरी मॉप हुडकत असाल, शोधत असेल, तर हा मॉप फारच चांगला आहे. कारण मी पण 3 किंवा 4 दिवस हा मॉप सगळ्या ॲपवर सर्च करून, यूट्यूबवर रिव्ह्यू बघून, व्हिडिओज बघून घेतले. कारण माझ्याकडे आधीचे 3-4 होते, पण ते मग काय मला जास्त उपयोगी नाही पडले. तर मला एक चांगल्या कंपनीचा आणि टिकाऊ असलेला मॉप पाहिजे होतं. तर सगळीकडे बघितल्यावर हा मला चांगलं वाटलं. तर चला एकदा मागविल्याशिवाय नाही समजणार ना. मग ऑर्डर करून घेतले आणि मिळालं. मी ना इतके दिवस 3-4 प्रोडक्ट काय यूज केले ना, त्याच्यापेक्षा पण अतिउत्तम आणि चांगलं वाटलं. स्पॉट झिरो मिल्टन कंपनीचा हा आहे. हा मॉप घेण्यासाठी माझे 3 कारणे आहेत. मी ते नंतर सांगते आपल्याला. तर ह्याच्यामध्ये 1 बकेट, 2 रिफिल आणि 1 पुसायचा मॉप म्हणजे रॉड. ते पण स्टीलचा आहे आणि एकदम असं जाडीमध्ये आहे. 1 लिक्विड घालण्यासाठी एक लहानशी बॉटल दिली आहेत. पहिले काही जे रॉड मागवले होते ना, त्याच्यापेक्षा पण थोडीशी लांब जास्त आहे. कोणाचं तरी कंबर वगैरे दुखत असेल तर त्यांना पण मस्तच आहे. तर आपण नक्की घेऊ शकता. तर मी सांगितले ना, पहिले माझे असले होते, जे मी पिक्चर दाखवत आहे तसलं. मग दुसरं असले घेतलं. दुसरं काय फक्त 8 किंवा 15 दिवस एवढंच वापरले मी. 15 दिवसाच्या वापरानंतर ना, ते पुसायचं काही कापड आहे ना, ते पूर्ण फाटूनच गेला. तर मी नंतर विचार केले की आता बस, असलेच तसले साधे काही मागवायचं नाही, आता एक चांगलेच मागवायचं. हे बघा, मी सगळे सेट करून घेतले आणि आता पूर्ण स्पिन केले, म्हणजे 80% ते पूर्ण पाणी सोडलं. आपली फरशीमध्ये थोडी पण पाणी राहण्याची शक्यता नसते आणि लवकर पण फरशी वाळून जातात. म्हणजे आता पावसाळ्यामध्ये लवकर वाळत नाही ना, त्यावेळी पण आपल्याला फारच उपयोग होतो. स्पिन करायचं एक्स्ट्रा जो असते ना, ते ह्याच्यात लॉक सिस्टम केलेत, ते पूर्ण ओपन होते आणि आपण पूर्ण स्वच्छ पण करून घेऊ शकतो. हे बघा, अशा प्रकारचे सगळ्यांच्या घरात तर मॉप असतात. ते ओपन करायला येत नाही आणि ते स्वच्छ पण होत नाही. त्याच्यामुळे हा जो आयडिया आहे ना, मला फारच आवडला. माझं हे पहिले जे मी आता वरती पिकमध्ये दाखवत आहे ना, हे दोन्ही असेच होते. त्याच्यामुळे ते काय घाण तसंच राहायचं आणि हात पण तिकडे स्वच्छ करायला जात नव्हतं. हे बघा, तुम्हाला दाखवतो आता. हे बघा किती घाण झाले आणि स्वच्छ करायला जर आपण जाळी नाही काढली तर स्वच्छ करायला तर होतच नाही ना. ते स्पिनर काढल्यामुळे आपली बकेट ना मस्त आपली स्वच्छ होते. हात पण लावायचा नाही, फक्त नळाच्या प्रेशरमुळेच स्वच्छ होतो आणि आपल्याला आरामात घालून आणि स्वच्छ पाण्याने आपण फरशी पुसून घेऊ शकतो. त्याच्यासोबत हा लहान बॉटल दिल्यामुळे आपण रोज फिनाईल असू दे, शॅम्पू असू दे, काही पण रोज त्याची बॉटल धरायचं गरज नाही पडत. बघा, हे किती छान आणि मस्त स्वच्छ आपली फरशी पुसून होते. आणि आपण ह्याच्या 2 मॉपमुळे दरवाजा, भिंत, फॅन असे एकाला उपयोग करू शकतो आणि एक फरशी पुसण्यासाठी पण उपयोग करू शकतो. ह्या बकेटला उचलून इकडे तिकडे घेऊन जायची गरजच नाही. हातात धरून इकडे तिकडे ओढण्यासाठी पण दिलेत आणि 1-2 चाकी पण आहेत. त्याच्यामुळे काही त्याचा पण त्रासच नाही. फरशी पण एकदम स्वच्छ होते. मग आणि काय पाहिजे आम्हाला. आणि पाण्यात आणि स्पिन करतो ना, एकदम हलकं म्हणजे हलकं आहे. जास्त प्रेशर पण लावायला नाही लागत. तर चला, आपल्याला पण आवडलं तर नक्की मागवून घ्या आणि आवडलं तर सांगा, लिंक नक्की पाठवतो. हा व्हिडिओ आपल्याला थोडीशी मदत झाली असेल तर मला नक्की कळवा, कमेंट करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. इतके प्रोडक्ट बघितले, त्याच्यामध्ये काय फरक आहे थोडक्यात सांगते. हे मॉप ना ह्याच कंपनीचं आहे. प्राईस पण थोडीशी जास्त आहे आणि आपण बघू शकता ह्याला स्पिन करायचा बास्केट काढता येत नाही. पिक्चरमध्ये आपल्याला दिसेलच. याचा पण रिव्ह्यू बघितले आहे, हेच त्याच कंपनीचं आहे. ह्या बकेटची थोडीशी प्लॅस्टिक हलकं आहे असं मला रिव्ह्यूमध्ये समजलं. ह्या दोन्ही पण त्याच कंपनीचं आहेत. एक ना प्लॅस्टिकचं स्पिनर आहे आणि दुसरं स्टीलचं स्पिनर आहे. एका मॉपचं स्प्रिंग ओपन होतं, एका मॉपचं स्प्रिंग ओपन नाही होत. आणि हा आहे गाला कंपनीचा. हे पण छान होतं. घेतले असले तर असला मॉप ह्याच्यामध्ये फिट नाही होत होतं, कारण हा त्रिकोणी मॉप आहे ना. आणि मी जे मागवले आहे ना, ते घरातले पहिलेचे रिफिल असले तर बसतात. आणि मी जे मागवले आहे मला त्यावेळी इतक्या प्राईसमध्ये मला मिळाले आहे. आणि आत्ता ह्याचं प्राईस आहे इतकं. प्राईस बघून आश्चर्य झालं. तर वाचलो बाबा. काही तर राहिलं असेल तर नक्की विचारा. 3 कारणे सांगायचे म्हटले तर, कुठलाही रिफिल असू दे ह्या मॉपमध्ये बसतो. दुसरा म्हणजे मायक्रोफायबर असल्यामुळे
कचरा वगैरे काढताना आपली केस जो राहतात ना, हा मॉपमध्ये अडकून बसतो. आणि सर्वात लास्ट म्हटलं तर स्पिनर आपलं बास्केट ओपन करायला येतं, त्याच्यामुळे मला फार आवडलं.